नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण ओनियन उत्तप्पा करूया। एकदम टेस्टी आणि मस्त होतं। करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथीदाणे, हाफला जरा कमी डाळ, चणा डाळ घाला म्हणजे कलर छान येतो डोस्याला। आता आपण हे 3दा स्वच्छ धुवून घेऊया। 4दा स्वच्छ धुतले। तांदूळ बुडेल तेवढं पाणी घालून ठेवा। 4 तास झाकून ठेवा। 4 तास झालं भिजून। आता मिक्सरला एकदम बारीक करून घेऊया। मिक्सरला फिरवताना एक पेला पोहे घेतले, 2 ते 3दा स्वच्छ धुवूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया। आपण जेव्हा हे तांदूळ मिक्सरला फिरवतो की नाही, तेव्हाच पोहे भिजवून मिक्सरला फिरवायचं। सकाळी भिजवायचं नाही। मिक्सरला फिरवतानाच तांदळात मिक्स करायचं। आता 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेऊया। 3दा स्वच्छ धुवून घेतले, तांदळात मिक्स करूया। मिक्सरला फिरवून घेऊया। डोस्यासाठी एकदम बारीक करून घ्यायचं। मिक्सरला तांदूळ आणि डाळ फिरवून झाल्यानंतर जरासं पाणी घालायचं आणि फिरवायचं, म्हणजे त्याला लागलेलं सगळं डाळ तांदूळ सगळं पीठ निघतं, स्वच्छ निघतं। अजिबात काय राहत नाही। कधी पण सगळ्या शेवटी अर्धा कप पाणी घालून फिरवून घ्यायचं। मिक्सरला सगळं तांदूळ फिरवून झाल्यानंतर 5 मिनिट असं एकजीव करायचं। 5 मिनिट असं हलवत राहावं, म्हणजे छान मिक्स होतं आणि फुलतं छान। 5 मिनिटांनी दाखवते। छान मिक्स झालं हे, केवढं आहे बघा। उद्या सकाळी डब्बल होतं एवढं। उद्या सकाळी डबल झालेलं दाखवते। आता हे बंद करायचं आणि आपलं सिलेंडर असतं की नाही, गॅस सिलेंडर, तिथं ठेवून टाकायचं, म्हणजे तिथं गरम असतं की नाही, छान फुलतं। वाव, हे बघा डबल फुगले। डबल का तिबल झालंय, बघितल्यावर ओळखतं की किती स्पंजी फुललं। वाव, उन्हाळ्यात ना 4 वाटी तांदूळ 1 वाटी उडीद डाळ घेतलं तरी चालतं, किती मस्त झालं। हे पहा, असं कांदा कापून घ्यायचं आणि मिरची 1-4 करायचं, म्हणजे कमी मिरची लागतं, तिखट पण होतं। आणि एकदम बारीक कट करायचं। लहान मुलांना देणार असला तर मोठं कट करा, म्हणजे टेस्ट छान लागतं। मिरची असं बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर
भरपूर घाला, एकदम बारीक चिरून घ्या आणि कोथिंबीर भरपूर घाला, म्हणजे छान दिसतं पण आणि छान लागतं पण. एकदम बारीक कट करून घ्या. कांदा बारीक कट करून घेतले, मिरची, कोथिंबीर भरपूर घाला. आलं खिसूनच घाला, म्हणजे छान लागतं. मीठ, चवीनुसार मीठ घाला. अख्खे जिरे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. कांदा सगळं असं फोडून घ्या. छान मिक्स झालं. आता आपण उत्तापा करूया. डोशाचं पीठ, मीठ चवीनुसार घाला. थोडंसं साखर घाला. पीठ आंबलेलं असतं की नाही, म्हणून साखर घालायचं आणि कलर पण छान येतो डोशाला. आणि एक अर्धा चमचा तेल. छान मिक्स करून घेऊया. चला तर आता आपण उत्तापा करूया. तवा कडक तापवून घ्यायचा. तवा कडक तापलं, जरा तेल लावायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं. तवा स्वच्छ पुसून घ्यायचा. तवा स्वच्छ पुसून झालं. गॅस बारीक केले. थोडंसं तेल लावा. उत्तापा करताना तेल लावायचं आणि पेपर डोसा करताना तेल लावायचं नाही. खूप जाड पण ठेवू नका आणि खूप पातळ पण ठेवू नका. मीडियम. कांदा, मिरची, जिरं, आलं सगळं किसलेलं एकत्र करून छान मिक्स करून घेतलंय. भरपूर घाला, म्हणजे छान लागतं. आणि थोडं हाताने प्रेस करा, म्हणजे छान बसतं, निघत नाही. कांदा मात्र भरपूर घाला, तरच छान लागतं. गॅस मिडियम करा. कांदा घालून झाल्यानंतर लगेच गॅस मिडियम करायचा. थोडंसं प्लेन मोठं तिखट टाका आणि कढईने तेल सोडा. गॅस फुल मिडियम केले. थोडंसं लोणी घाला, छान लागतं. आणि घरचं लोणीच वापरा, बटरपेक्षा लोणी वापरावं. गॅस फुल मिडियम आहे. कढईनं सोनेरी दिसायला लागलं. गॅस मिडियम करा. वाव. आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. दोन मिनिटांनी वाव, मस्तच भाजलंय. गॅस बंद करा. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नक्की कमेंट्स करून सांगा. आता वेगवेगळे उत्तापे टाकते. आज ओनियन उत्तापा, उद्या टोमॅटो उत्तापा, परवा दिवशी कॅबेज उत्तापा टाकते. एकदम मस्त आणि टेस्टी झालं आहे. वाव.
हे लई जाड पण करायचं नाही. एकदम टेस्टी आणि मस्त झाले. आलं ना बारीक खिसणीने खिसून घाला म्हणजे छान लागतं. मोठ्या खिसणीने खिसू नका, बारीक खिसणीने खिसा. कांदा एकदम बारीक कट करून घ्या. कोथिंबीर भरपूर घाला. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. एकदम मस्त आणि टेस्टी झालं आहे. ओनियन उत्तप्पा करून पहा. मी सांगितले तेच प्रमाण घ्या आणि करा. खूप मस्त होतं.